नमस्कार मित्रांनो. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून 9 जून 2026 रोजी दोन अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. या GRमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती आणि वसतिगृह निर्वाह भत्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी किती निधी मंजूर झाला, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी किती निधी वितरित झाला आणि विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे कधी येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर GR क्रमांक 1, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. शासनाने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत उर्वरित 40% निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EBC विद्यार्थ्यांना दिला जातो. तर किती निधी मंजूर? तर या योजनेसाठी एकूण तरतूद रुपये 32,012 लाख आणि यापूर्वी वितरित निधी रुपये 19,207.20 लाख आणि आता नव्याने वितरित निधी रुपये 12,804.80 लाख म्हणजेच तब्बल 128,04,80,000 रुपये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. तर GRमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात महाDBT पोर्टलद्वारे थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि पेमेंट प्रलंबित आहे अशा विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. नंतर GR क्रमांक 2, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. या योजनेचा लाभ EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023-24, 2024-25 आणि 2025-26 मधील पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित निर्वाह भत्ते देण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. तर किती निधी मंजूर? तर या योजनेसाठी एकूण तरतूद रुपये 26,594 लाख. यापूर्वी वितरित निधी रुपये 15,956.40 लाख आणि आता वितरित निधी रुपये 10,637.60 लाख म्हणजेच 106,37,60,000 रुपये विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांचे हॉस्टेल निर्वाह भत्त्याचे पैसे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी हा GR अत्यंत महत्त्वाचा आहे. GRनुसार उपलब्ध निधी महाDBT पोर्टलद्वारे पात्र विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. नंतर शासनाने दिलेल्या सूचना. तर दोन्ही GRमध्ये शासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांनाच लाभ द्यावा. खोटी माहिती दिल्यास रक्कम वसूल केली जाईल. निधीचे तात्काळ वाटप करावे आणि उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करावे. तर विद्यार्थ्यांनी आता काय करावे? तर महाDBT पोर्टलवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासा. अप्रूव्ड किंवा फंड सँक्शनड स्थिती असल्यास पेमेंट अपडेटवर लक्ष ठेवा. बँक खाते आधारशी जोडलेले आहे का ते तपासा आणि महाविद्यालयाकडून पडताळणी पूर्ण झाली आहे का ते पहा. तर मित्रांनो, 9 जून 2026 रोजीच्या या दोन GRमुळे विद्यार्थ्यांसाठी एकूण रुपये 234 कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे प्रलंबित पैसे लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तुमचा अर्ज अप्रूव्ड झाला आहे का आणि तुम्हाला अजून पैसे मिळाले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.